नाश्त्यासाठी तेच तेच कांदे पोहे किंवा उपीट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारा, अगदी सोपा आणि हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. पहा, हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला फार वेळ देखील लागत नाही. फक्त 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. तर आज आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी. पहा, आणि त्यासोबतच आपण एक मस्त अशी भन्नाट चटणी देखील बनवत आहोत. ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरची देखील आवश्यकता नाही आणि ही चटणी फक्त 2 मिनिटातच तयार होते. शिवाय या चटणीला छान असा लसूणी फ्लेवर येत असल्यामुळे आंबोळीसोबत खायला ही चटणी देखील अगदी भन्नाट लागते. पचायला अगदी हलका आणि पोटाला थंडावा देणारा हा झटपट होणारा हेल्दी नाश्त्याचा प्रकार. चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आंबोळी बनवण्यासाठी पीठ भिजवायला घेऊया. त्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे. जर तुमच्याकडे ज्वारीचे पीठ उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाजरीचे किंवा तुम्ही जे नेहमी भाकरी करण्यासाठी पीठ वापरता ते देखील येथे घेऊ शकता. आता इथे आपल्याला एकाच वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचे आहे. तर आता त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घालावा. त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घालावे आणि सेम त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी देखील यामध्ये ओतायचे आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे विस्कच्या साहाय्याने हे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. यामध्ये एकही गुठळी राहू नये यासाठी हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण थोडेसे घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी ओतत आहे. पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये एकही गुठळी होणार नाही. पहा, अशा प्रकारे 2 मिनिटे व्यवस्थित हलवले की हे मिश्रण छान असे सैलसर बनते. आता हे तयार झालेले मिश्रण थोडेसे आणखी घट्ट आहे कारण यामध्ये आपण रवा देखील घातलेला आहे आणि रवा भिजण्यासाठी पाणी थोडेसे जास्त लागते. त्यामुळे यामध्ये मी आणखी पाव वाटी पाणी ओतून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर इथे आपण एकूण 1.25-2 वाटी पाणी ओतले आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे. यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यावे म्हणजे यामध्ये घातलेला रवा देखील छान असा भिजतो. तर तोपर्यंत आपण आंबोळीसोबत खाण्यासाठी झटपट अशी होणारी लसूणी फ्लेवरची चटणी बनवणार आहोत. ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर एका मोठ्या बाऊलमध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घ्यावे जे आपण नेहमी भाजी करता वापरत असतो. तर कूट आपण नेहमी अगोदरच बनवून ठेवतो. तर तेच भाजलेले शेंगदाण्याचे कूट इथे मी घेतलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट घालावे आणि पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, पाव चमचा धने पावडर घालावी आणि अर्धा चमचा साखर घालावी. आता ज्या वाटीने आपण कूट घेतले होते त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घालावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे म्हणजे हे सर्व साहित्य चांगले एकजीव होतील आणि चटणी देखील छान अशी तयार होईल. आता चमच्याने इथे मी ही चटणी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पहा, पाणी ओतलेली असताना देखील कुटामध्ये हे पाणी छान मुरते आणि चटणीला छान अशी चव देखील येते. पहा, अशा प्रकारे इथे ही चटणी छान अशी तयार झालेली आहे. आता याला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये चमच्याभर तेल गरम करावे. यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी. मोहरी तडतडली की जिरे घालावेत आणि जिरे देखील छान फुलले की यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घालायच्या आहेत. या लसणाला छान असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये 5-7 कढीपत्त्याची पाने, 2 लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि चटणीला छान असा लालसर रंग येण्यासाठी यामध्ये अगदी पाव चमचा लाल तिखट घालावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. तयार केलेला हा तडका या चटणीवर घालावा आणि पुन्हा एकदा हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे. आता इथे आपली ही झटपट इन्स्टंट आंबोळीसोबत खाण्यासाठी लसूणी फ्लेवरची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी बनवण्यासाठी आपण मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही. पहा, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता ही चटणी तयार झाली आहे तर आंबोळी बनवायला घेऊया. तर आंबोळी बनवण्यासाठी जे मिश्रण झाकून ठेवले होते त्यावरील झाकण काढावे आणि हे एकदा मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. पहा, याला छान असा एकसंधपणा आलेला आहे आणि मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेले आहे आणि यामध्ये गुठळी देखील अजिबात नाही. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे
आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालावा. सोडा घातल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर पळीने साधारण 2 मिनिटे आपल्याला हे मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे. यामुळे आंबोळीला जाळी देखील छान पडते आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी आंबोळी तयार होते. पहा, अशा प्रकारे इथे हे मिश्रण छान असे तयार झालेले आहे. यापेक्षा खूप पातळ किंवा घट्ट बनवू नये. आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे. पॅन व्यवस्थित असा चांगला गरम असायला हवा. आता तयार केलेले मिश्रण पळीने अशा प्रकारे या गरम तव्यावर सोडावे आणि गॅसची फ्लेम अगदी मध्यमच ठेवायची आहे. खूप हाय फ्लेमवर किंवा अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही आंबोळी बनवायची नाही, तर अगदी मध्यम आचेवरच आपल्याला ही आंबोळी भाजून घ्यायची आहे. आता यावर थोडेसे तेल लावून घ्यावे आणि साधारण अर्धा मिनिटभर आपल्याला ही आंबोळी खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. या आंबोळीला जाळी देखील अगदी छान पडलेली आहे. कलत्याने अशा प्रकारे ही आंबोळी खालच्या बाजूने पलटून घ्यावी. आता दोन्ही बाजूने आपल्याला ही आंबोळी छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी इथे तयार झालेली आहे. आता अशाच प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे हे आंबोळ्या बनवून घ्यायचे आहेत. कढीने हे मिश्रण गरम पॅनवर सोडावे आणि हलकेच पसरून घ्यावे. जर तुम्हाला याच पिठाचे डोसे बनवायचे असतील तर मिश्रण थोडेसे पातळसर बनवावे, तर अगदी कुरकुरीत असे ज्वारीच्या पिठाचे डोसे देखील तयार होतात. पहा, इथे आपली दुसरी आंबोळी देखील तयार झालेली आहे. पचायला हलका आणि करायला अगदी सोपा झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.